नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 ऑगस्टचा भाग. एपिसोडची सुरुवात होते सुभेदार घराण्यात. कल्पना आणि अर्जुनचे वडील ब्रेकफास्ट करत असतात. तेवढ्यात अश्विन घाईने कुठेतरी जात असतो. तेव्हा त्याची आई त्याला विचारते की तू एवढ्या लवकर जाणार होतास तर आधी सांगायचं होतंस ना. चल आता नाश्ता करून घे. पण अश्विन त्याला नकार देतो. त्यावर त्याचे वडील म्हणतात की अश्विन तू कुठे असतोस, काय करतोस हे आम्हाला काहीच माहित नसतं. मधुभाऊंची म्हणजे तुझ्या सासऱ्यांची सुद्धा तू चौकशी केली नाहीस. अश्विन म्हणतो तू मला माझ्या सासऱ्यांची पडली आहे, पण माझ्या बायकोला तर तुम्ही विसरलात. त्यावर कल्पना म्हणते की तिला आठवण्याची एक तरी चांगली गोष्ट आहे का रे. त्यावर अश्विन खूप चिडतो. तो म्हणतो की खूप गोष्टी आहेत, पण तुम्ही विसरलात तिला, मी विसरणार नाही. तुम्ही बसा मधुभाऊंची काळजी घेत. इथे नागराजला त्याची बायको जोरजोरात हाका मारत येत असते, हे सांगायला की पोलीस आले आहेत मधुभाऊंच्या खुनासाठी तुम्हाला अटक करायला. नागराज खूप घाबरतो आणि म्हणतो मी काही खूनबिन नाही केलंय, मला नका पकडू प्लीज. त्यावर सुमन म्हणते पोलीस म्हणतात की मधुभाऊंनी तुम्हाला त्यांचा खून करताना बघितलं आहे आरशामधून, आणि हे त्यांनी मरायच्या आधी पोलिसांना सांगितलं. मग तिकडून पोलिसांचा आवाज येतो, नागराज किल्लेदार बाहेर या, आता तुम्हाला मरेपर्यंत जेलमध्ये सडायचं आहे. तेवढ्यात नागराजला जाग येते. मित्रांनो, तुम्हाला पण असं वाटलं ना की हे खरं आहे, पण हे नागराजचं दिवा स्वप्न असतं. नागराज खडबडून जागा होतो आणि विचार करतो की जर मधुभाऊ कोमातून बाहेर आले आणि त्यांनी जर पोलिसांना सांगितलं की मीच त्यांना मारलंय तर नाही नाही नाही, जे काम अर्धवट झालं आहे ते मी पूर्ण करणारच. आता मित्रांनो, हे अर्धवट काम म्हणजेच मधुभाऊ अजून जिवंत आहेत, त्यांना मारून टाकण्याचं काम नागराज करणार आहे. इकडे अश्विनचे वडील त्याला म्हणतात की जावई नाही पण डॉक्टर म्हणून तर तू अर्जुन आणि सायलीला धीर द्यायला हवा ना. अश्विन म्हणतो माझ्या बायकोला इकडे कोण धीर देतंय, कोणी नवीन वकील पण शोधत नाहीये. त्यावर कल्पना म्हणते म्हणजे नवीन वकील कशासाठी? रविराज काका आता तन्वीची केस लढणार नाहीये, त्यांनी तर तन्वीचं नावच टाकलंय. असं म्हणून अश्विन चिडून जातो. हॉस्पिटलमध्ये पोलीस अर्जुन आणि सायलीशी बोलत असतात की त्यांना कोणावर संशय आहे का, आणि आता मधुभाऊंची तब्येत कशी आहे. सायली म्हणते की मधुभाऊ आता कोमामध्ये आहेत, पण त्यांचे उठण्याचे चान्सेस खूप वाढले आणि आम्हाला कोणावरच संशय नाहीये, पण महिपतवर आहे. पोलिसांनाही तसंच वाटतं. ते म्हणतात की वास्तव बघता महिपतवर संशय येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तेवढ्यात तिकडे नागराज येतो आणि त्याला महिपतचा सारखा सारखा फोन येत असतो. तो एकदा फोन कट करतो, पण महिपत पुन्हा फोन करतो. तो महिपतला म्हणतो की आपण जरा नंतर बोलू, मी बाहेर आलोय रे, आल्यानंतर सांगतो. महिपत म्हणतो इकडे माझी झोप उडाली आहे आणि त्यात तू नवीन कांड केलंयस. पण नागराज पण फोन कट करून टाकतो. महिपत म्हणतो काय करणार, हात आता दगडाखाली गेलेत. पोरगी एकतर जेलमध्ये आणि नागराज पण इकडे ऐकत नाही. इथे कल्पना सायली यायची वाट बघत असते आणि तिच्यासाठी चहा करून ठेवते. त्यावर अर्जुनचे वडील तिची थट्टा करतात. ते म्हणतात सुनेची बाई इतकी काळजी तुला, पण कल्पना म्हणते की मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करत आहे, मला काही कोणाची काळजी नाही आणि तुम्हाला जे वाटतंय ते तुमच्याकडेच ठेवा. हॉस्पिटलमध्ये आपण बघतो की सायली कुसुमशी फोनवर बोलत असते. मधुभाऊंसाठी प्लीज प्रार्थना कर असं सांगते. एवढ्यात नागराज मधुभाऊंच्या खोलीत जातो. तो त्यांचा ऑक्सिजन मास्क काढतच असतो आणि आपण बघतो की सायली हळू पावलांनी मधुभाऊंच्या खोलीत येत असते. मित्रांनो, हा सीन खूपच रंजक वाटतो आहे. इतक्यात सायली मधुभाऊंच्या खोलीत येते आणि नागराजला पटकन विचारते की नागराज काका तुम्ही इथे कसे काय. नागराज तिला सांगतो की अगं माझ्या मित्राला इथे ऍडमिट केलं आहे, तो खूप सिरियस आहे, त्याला बघायला तर मी आलोच होतो, पण म्हणून म्हटलं मधुभाऊंना पण भेटायला येऊ. तू काही काळजी करू नकोस हा, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, काही गरज लागली तर नक्की फोन कर आणि मधुभाऊ जेव्हा उठतील तेव्हा मला नक्की कळव. मित्रांनो, आता नागराज सायलीकडून पकडता पकडता वाचला गेलाय. तो म्हणतो नशीब मला सायलीची चाहूल लागली, नाहीतर पकडलो गेलो असतो आणि नवीन प्रॉब्लेम सुरू झाला असता. काहीही करून ह्या म्हाताऱ्याला आता संपायलाच हवं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ बघा किती लोक तुम्हाला भेटायला येत आहेत, आता तरी प्लीज उठा हो. त्यावर अर्जुन म्हणतो की आता ते नक्की उठणार. सायली अर्जुनला सांगते की नागराज मधुभाऊंना भेटायला आले होते. अर्जुनला हे काहीसं खटकतं की नागराज का बरं आला असेल, पण तो म्हणतो की मधुभाऊंचे सगळ्यांचे संबंध एवढे चांगले आहेत त्याच्यामुळे कदाचित काळजीने ते भेटायला आलेही असते.
इकडे अर्जुनचे वडील कल्पनाला म्हणतात की तू कितीही लपवलंस तरी सायलीवरचं प्रेम लपून राहत नाही. आम्हाला दिसतंय ग कल्पना की तू किती काळजी करतेस, पण तू अजूनही कबूल करत नाहीस की तुझं किती प्रेम आहे तिच्यावर, किती काळजी वाटते तुला. त्यावर कल्पना चिडून म्हणते, असं काही नाहीये, तुम्हाला जे वाटतंय ते फार चुकीचं आहे. शेजाऱ्याला किती मदत करावी ना तेवढीच मी मदत करते आहे, बस माणुसकीच्या नात्याने. हॉस्पिटलमध्ये कुसुम सायली आणि अर्जुनसाठी चहा कॉफी घेऊन येते आणि त्यांना म्हणते की आता तुम्ही घरी जा, थकला असाल ना. मग सायली आणि अर्जुन तिचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आजचा भाग फारच एक्साइटिंग आणि रंजक होता, नाही का? तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट्समध्ये कळवा हा. पुढच्या भागात अर्जुन कुसुमला विचारतो की सायलीचा कोणता बालपणीचा फोटो किंवा काही गोष्ट आहे का. तेव्हा कुसुम म्हणते, असं का जावई बापू विचारलं अचानक, इतक्या दिवसांनी ते सुद्धा. त्यावर अर्जुन म्हणतो, असं काही नाही, मी सहजच विचारलं. पण कुसुमताई म्हणते, प्लीज जावई बापू, जे काही आहे ते खरं सांगा, माझ्या जीवाला घोर नको. तेव्हा अर्जुन फायनली तिला सांगतो की मला असं कळलं आहे की सायलीचे आई वडील जिवंत आहेत. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.